मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती। राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुब बारगेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ते म्हणाले, मुस्लिम समाज हा मागासलेला आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे। हे महमदुर रहमान समितीच्या अहवालामधून सिद्ध झाले। समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती, पण दुर्दैवाने ती नाकारण्यात आली। तरी सदर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारगेर यांनी दिलाय। यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद पखाली, सांगली शहराध्यक्ष अकबर शेख, मेहबूब मनेर, जमीर आयनापोरे, अजहर सय्यद, रियाज शेख, सरफराज शेख, अंजर फकीर, वाजिद खतीब, अजीम मुल्ला, जावेद मदारी, मौलाना युनुस, मुफ्ती सुलेमान बारगेर, हाफिज इरफान आदी जण पदाधिकारी उपस्थित होते।